नमस्कार, मी आकाश. दिलखुलास या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दिलखुलासमध्ये आज आपल्यासोबत संवाद साधणार आहेत ॲडव्होकेट विशाल बर्गेजी. आज आपला कार्यक्रम जरी दिलखुलास असला तरी आज आपण कायदेविषयक चर्चा करणार आहोत. कारण वाहन घेणं किंवा एक आपल्या घरासमोर चारचाकी गाडी असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण त्या घेतल्यानंतर आपली काय संकल्पना आहे, त्याची नोंदणी कशी करायची असेल किंवा दुर्दैवानं काही अपघात घडतात वाहनांचे, त्यावेळेस त्याच्याबद्दल मदतीची भरपाई कशी असेल, तेव्हा कायदेशीर प्रक्रिया कशी असते हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. अशा वेळेस त्यांची ससेहोलपट होते. तर ह्या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट विशाल बर्गेजी यांशी संवाद साधणार आहोत. विशाल बर्गेजी, आपलं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा असेल की मोटार वाहन कायदा किंवा रस्ते अपघात ह्याबाबत जी नुकसान भरपाई मिळण्याची जी प्रक्रिया असते त्याबद्दल नक्की संकल्पना त्याची काय आहे? ऍक्च्युली जो हा कायदा आहे नुकसान भरपाईचा, हा लॉ ऑफ टॉर्ट्स या कायद्याच्या वरती अवलंबून बेस आहे, जे की ब्रिटिश लॉचा एक भाग होता. आता आपल्या भारतामध्ये जेव्हा स्वातंत्र्य भेटलं त्यावेळेस बरेचसे कायदे आपण हे ब्रिटिश लोकांच्या कायद्याच्या कडे बघूनच आपण तयार केलेले आहेत. आता हा जो नुकसान भरपाईचा कायदा आहे तो कायदा हा मोटर वाहन कायदा आहे, मोटर व्हेकल ऍक्ट, त्या कायद्याच्या अनुषंगाने दिला जातो. जसे की ज्या वाहनाने एखाद्या व्यक्ती नुकसान केलेलं आहे किंवा त्या अपघातामध्ये एखाद्या व्यक्ती जीव गेलेला आहे किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व व्हायलेला आहे, त्याचा पाय मोडलेला आहे, त्याचा हात मोडलेला आहे किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व व्हायलेला आहे किंवा असे काही त्याला शारीरिक व्याधी झाले त्या व्यक्तीला की ते व्यक्ती त्या अपघातानंतर पूर्वीप्रमाणे सर्वसामान्य माणसासारखे त्या ठिकाणी काम करू शकत नाही, अशा वेळेस नुकसान भरपाई मिळवता येऊ शकते. नक्की कोणत्या कायद्याखाली नुकसान भरपाई मिळू शकते त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? आपल्या भारतामध्ये मोटर वाहन कायदा किंवा मोटर व्हेकल ऍक्ट नावाचा कायदा तयार झालेला आहे, जो पहिल्यापासूनच आपल्याकडे लागू आहे. त्याशिवाय महाराष्ट्र मोटर व्हेकल रूल्स, तसेच सेंट्रल मोटर व्हेकल रूल्स नावाचे पण त्या ठिकाणी छोटे मोठे त्या ठिकाणी कायदे आहेत की जे एकमेकांना सपोर्ट करतात. त्या ठिकाणी काही तरतुदीची व्यवस्था केलेली आहे. तर मोटर वाहन कायद्यामध्ये अगदी बऱ्याच सारी गोष्टी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे काय बाबा, ते लायसन्स कुणाला मिळवता येतं, ते लायसन्स रिन्यू कधी कधी करायचं किंवा त्या ठिकाणी वाहनांचे कोणकोणते क्लासेस आहेत. क्लासेस म्हणजे मोटर व्हेकल मध्ये मोटरसायकल, लाईट मोटर व्हेकल, ट्रान्सपोर्ट व्हेकल, ट्रॅक्टर्स किंवा इतर काय वाहन आहेत बाबा, तर त्या स्वरूपात त्या ठिकाणी कॅटेगरी केलेल्या आहेत. तसेच बाबा आरटीओ कडून वाहनाची तपासणी कुठले कुठले केली जाते, त्याच्यामध्ये फिटनेस सर्टिफिकेट लागतं किंवा ट्रान्सपोर्ट परमिट त्या ठिकाणी लागते आणि ते लायसन्स किंवा ते परमिट किंवा ते फिटनेस सर्टिफिकेट हे वेळोवेळी आपल्याला रिन्यू करून घ्यावे लागतं. अशा स्वरूपात सर्व त्या ठिकाणी नियमावली त्या कायद्यामध्ये दिलेली आहे. शिवाय आपण कोणत्या कोर्टामध्ये अर्ज करायचा, नुकसान भरपाई मध्ये कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला मागता येते अर्ज, अशा स्वरूपात त्या ठिकाणी तरतुदी ह्या कायद्यामध्ये केलेल्या आहेत. अपघात झाल्यानंतर अनेकांना माहित नसते की जो अर्ज करायचा असतो नुकसान भरपाई संदर्भात त्याची नियमावली माहित नसते, तर नक्की अर्ज कुठल्या ठिकाणी करावा लागतो त्याबद्दल काय सांगा? आता हे हा जो कायदा आहे ते कायद्यानुसार ज्या ठिकाणी सेशन्स कोर्ट आहेत म्हणजे सत्र न्यायालय आहेत, अशा कोर्टांनाच अधिकार या कायद्यामध्ये दिलेला आहे की त्यांनी या स्वरूपाचे मोटर व्हेकल्सचे बाबतचे अर्ज आहेत ते चालण्यात यावेत. अशा कोर्टाला ट्रायब्युनल म्हणतात. जसे की मोटर व्हेकल ट्रायब्युनल जे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नसेल, परंतु ज्या ठिकाणी सेशन कोर्ट्स आहेत अशा कोर्टाला त्या ठिकाणी पॉवर दिलेला आहे. आता आमच्या भागामध्ये बारामती, इंदापूर आणि दौंड या तिन्ही ठिकाणच्या प्रकरणासाठी त्या ठिकाणी बारामतीमध्ये कोर्ट आहे. आपल्यामध्ये पुणे, शिवाजीनगरला त्या ठिकाणी कोर्टची स्थापना केलेली आहे. ज्या ठिकाणी अपघात घडला अशा ठिकाणच्या कोर्टामध्ये आपला अर्ज करता येऊ शकतो किंवा ज्या ठिकाणी आपण राहतो किंवा ज्या ठिकाणी समोरची व्यक्ती जो गाडीचा मालक आहे किंवा चालक आहे तो राहतो किंवा त्या ठिकाणी धंदा चालवतो, अशा कोणत्या ठिकाणी आपला अर्ज करता येतो. ऍक्च्युअली ह्या कायद्यामध्ये ज्युरिडिक्शनचा फारसा असं काय त्या ठिकाणी वाद त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी आपलं सोयीस्कर आहे अशा सोयीच्या कुठल्याही ठिकाणी आपण अर्ज दाखल करू शकतो. म्हणजे कायदेशीर एवढं अवघड नाहीये प्रोसेस जसे इतर बाबींमध्ये असते की वर्ग करण्यात येतो वगैरे, तशा पद्धतीची कुठली अडचण सोपं त्या ठिकाणी कायद्यामध्ये तरतूद करून ठेवलेलं आहे. माझा दुसरा प्रश्न तुम्हाला हा असेल की जे नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात जे असतात नियम त्याच्याबद्दल कोर्ट कुठले निकष लावते त्याबद्दल काय सांगा? आता नुकसान भरपाई मिळण्याच्या त्या ठिकाणी दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे व्यक्ती जर अपघातामध्ये मयत झाले असेल तर त्याचे वारस जे असतात त्या अशा वारसांना अर्ज कोर्टामध्ये दाखल करता येऊ शकतो किंवा अपघातामध्ये जर एखादी व्यक्ती काय स्वरूपी अपंग झाले असेल तर अशा व्यक्ती स्वतःहून अर्ज करता येऊ शकतो. आता जर एखादी व्यक्ती मयत झाली असेल तर त्याच्यावरती अवलंबून असणारे लोक
तर थोडक्यात आमच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात डिपेंडन्सी म्हणतात. डिपेंडंट लोक, की त्या व्यक्तीवरती अवलंबून, त्याच्या उत्पन्नावरती अवलंबून असणारे त्याच्या घरातील लोक. जर तो माणूस विवाहित असेल तर त्याची बायका, त्याची मुलं किंवा त्याचे आई वडील, त्याचे बहीण भाऊ हे याच्यामध्ये येऊ शकतात. अशी व्यक्ती कोर्टामध्ये अर्ज करू शकतात. किंवा अपघातामध्ये एखाद्या व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व आले असेल, त्याचा हातपाय मोडले असेल किंवा त्याचे काही चेहरा त्या ठिकाणी विद्रूप झाला असेल किंवा त्या व्यक्तीला चालता येत नसेल किंवा त्याला कोणत्याही शारीरिक दैनंदिन गोष्टी ज्या गोष्टी जो पूर्वी करत असायचा पण आता अपघातामुळे तो करू शकत नाही, अशा कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी कोर्टामध्ये अर्ज करता येऊ शकतो. त्यासाठी त्या व्यक्तीचं अपघातावेळी त्याचं वय काय होतं, त्यावेळेस त्याला उत्पन्न कोणतं मिळत होतं, त्याच्यावर अवलंबून किती लोक वगैरे होते, तसेच त्याला त्या नोकरीपासून, त्याच्या उत्पन्नापासून त्याला भविष्यामध्ये त्याला आणखी जास्त उत्पन्न त्याला घेता आलं असतं किंवा आमच्या भाषेमध्ये त्याला फ्युचर इन्कम म्हणतो आपण त्याला, की बाबा त्या ठिकाणी त्याला आणखी नोकरीमध्ये त्याला बढती झाली असते का, त्याला त्या ठिकाणी प्रमोशन भेटलं असतं का, या सगळ्या स्वरूपाचा विचार त्या ठिकाणी कोर्ट करतं आणि त्याच्या बाबतीत योग्य असं नुकसान भरपाई ते आपल्याला देऊ शकतं. म्हणजे नक्कीच की एखाद्याचं उत्पन्न किंवा एखाद्याचा मुख्य आर्थिक स्रोत हा वाहन असतो, तर त्यावेळेस डिपेंडंट असणारा व्यक्ती सुद्धा त्याबाबत अर्ज करू शकतो. चांगलीच गोष्ट आहे. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असेल की कोर्टात जे पुरावे द्यावे लागतात ते कुठल्या प्रकारचे द्यावे लागतात कोर्टात ज्यावेळेस अपघातासंबंधीचा विषय येतो? आता ज्यावेळेस आपण कोर्टामध्ये जातो त्यावेळेस सर्वप्रथम अपघात झाल्याचा सर्वप्रथम पुरावा म्हणजे त्या अपघाताबद्दल फिर्याद. तर त्या अपघाताच्या अनुषंगाने फिर्याद असेल, ज्या ठिकाणी घटना घडली त्या घटनास्थळाचा पंचनामा असेल किंवा इतर जे साक्षीदार लोक आहेत त्यांचे जबाब असतील, अशा सर्व कागदपत्रांच्या सही शिक्क्याच्या नकला त्या ठिकाणी कोर्टामध्ये दाखल करणं फार आवश्यक असते. शिवाय ज्या वाहनाने अपघात केला अशा वाहनाचं ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग लायसन्स, अशा वाहनाचा आरसी बुक, अशा वाहनाची विमा पॉलिसी याबाबतचं हे फार दाखल करणं फार अतिशय आवश्यक आहे गोष्ट आहे. त्याशिवाय आपला झालेला वैद्यकीय खर्च, आपले मेडिकलचे बिल, आपल्याला आलेलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र किंवा भविष्यात जे काय खर्च होऊ शकतो दवाखान्यामधील त्या खर्चाचं पण त्या ठिकाणी आपण एस्टिमेट किंवा त्याचं सर्टिफिकेट आपण दाखल करू शकतो. शिवाय आपल्या उत्पन्नाबाबतचं पण आपण पुरावा देणं फार आवश्यक असतं. जसे की आपण सॅलरी पर्सन असेल, आपल्या नोकरी असेल तर आपल्या नोकरीच्या दर महिन्या उत्पन्नाबाबतचं त्या ठिकाणी सर्टिफिकेट, सॅलरी सर्टिफिकेट म्हणा, किंवा सॅलरी नसेल तर बाबा त्याचं अकाउंट स्टेटमेंट बँकेचं वगैरे की ज्या ठिकाणी बँकेमध्ये रक्कम जमा होत असेल दर महिन्याची, अशाचा पुरावा आपण दाखल करू शकतो. किंवा जर व्यक्ती शेतकरी असेल तर त्या शेतकऱ्यांनी बाबा त्या वर्षी जे काही शेतामध्ये अन्नधान्य पिकवलं असेल ते मार्केटला दिलं असेल, त्या मार्केटची त्याची पट्टी वगैरे असते, त्याला आपण पट्टी म्हणतो आपल्या साध्या भाषेमध्ये, किंवा त्याची पावती वगैरे मार्केटची. किंवा जर शेतामध्ये ऊस वगैरे कारखाना घातला असेल तर त्या ठिकाणी कारखान्याचा एक बिलिंग सेक्शन असतो, त्या बिलिंग सेक्शन मधील त्याची बिलं वगैरे असतील ते बिल म्हणा. किंवा एखादा शेतकरी दुग्ध व्यवसाय करत असतो, त्याचं त्या दुधा त्या ठिकाणी डेअरीमध्ये दूध घातले त्याचे जे काही चलन वगैरे असेल, त्याचे जे काही पेमेंट वगैरे असेल, असं कोणत्याही लेखी स्वरूपाचा त्या ठिकाणी पुरावा दाखल करणं फार आवश्यक असतं. जे काय आपलं शक्य आहे, कारण अशा स्वरूपाचे पुरावे आपण त्या ठिकाणी आपल्याकडे असतात, अवेलेबल असतात बऱ्याच वेळा. नक्कीच फार चांगली माहिती आहे. माझा पुढचा प्रश्न आहे की अपघात हे खरं तर घडणं दुर्दैवी असतं, तर ते अपघात घडूच नाही म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी नक्की खास करून? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, मोटर वाहन कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की जो व्यक्ती एखादं वाहन चालवत असतो तर त्या स्वरूपाचं वाहन चालवण्याचं लायसन्स त्या व्यक्तीकडे असलंच पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे नुसतं वाहन चालवता येऊन फायदा नाही, तर त्या ठिकाणी आपण आपल्या संबंधित आरटीओकडे त्याबाबत टेस्ट देऊन आपल्या त्या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध करून घेणं फार आवश्यक आहे. तर अशा ड्रायव्हिंग लायसन्स फार महत्वाची गोष्ट आहे. शिवाय आपले जे वाहन आहे, दुचाकी आहे किंवा 3 चाकी वाहन असेल किंवा 4 चाकी वाहन असेल, तर अशा वाहनाची पॉलिसी आपल्या संबंधित कंपनीकडून, सरकारी कंपन्या आहेत, काही खासगी कंपन्या पण आहेत जे इन्शुरन्स वगैरे काढतात, अशा कंपन्यांकडून ते इन्शुरन्स आपण वेळोवेळी उतरून घेतलेला पाहिजे. तो इन्शुरन्स आपण दरवर्षी रिन्यू पण केलेला आवश्यक आहे. कारण जर दुर्दैवाने आपल्याकडून असा अपघात घडला किंवा आपण एखादं वाहन आपल्या मित्राला दिलं, त्याकडे लायसन आहे परंतु गाडीला आपला विमाच नाही, तर अशा वेळेस बाबा नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी कंपनीवर नसून त्या मालकावरती किंवा त्या गाडीच्या मालकावरती येते. अशा वेळेस नुकसान भरपाई कदाचित 10 लाख, 20 लाख, 50 लाख किंवा 1 कोटी पर्यंत नुकसान भरपाई देऊ शकतो, की जे आपल्या प्रत्येक माणसाची आर्थिक परिस्थिती असू शकत नाही. त्यामुळे एक सेफर साईड म्हणून किंवा त्या ठिकाणी सुरक्षिततेचा नियम म्हणून आपण आपल्या वाहनाची त्या ठिकाणी इन्शुरन्स दरवर्षी काढला पाहिजे, त्या ठिकाणी रिन्यू पण केलेला पाहिजे. शिवाय ज्या व्यक्ती, ऍक्च्युअली माझं तर म्हणणं आहे की वाहन हे कुठल्या व्यक्तीला चालवायला देऊच नाही, आपल्या नावावरती वाहन आहे तर आपण त्या ठिकाणी आपणच ते आपलं वाहन चालवलं पाहिजे. जर आपल्याला गरज पडली एखाद्या व्यक्तीला वाहन देण्याची
तर त्या व्यक्तीकडे बाबा ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे आहे का याबाबत आपण त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. तसेच रात्री अपरात्री प्रवास करणं पण आपण त्या ठिकाणी टाळलं पाहिजे, कारण बरेचसे अपघात रात्रीच्या वेळेस किंवा पहाटेच्या वेळेस घडलेले असतात की ज्यावेळेस आपल्याला फार अंतर आपलं चालायचं असतं किंवा वाहन त्या ठिकाणी चालवायचं असतं, परंतु आपल्याकडे वेळ कमी असतो, आपण त्या ठिकाणी दिवसभर काम करतो आणि रात्रीच्या वेळेस मात्र प्रवास करणं आपण निवडतो. पण हे फार अतिशय चुकीची गोष्ट आहे. जर आवश्यक असेल तर त्या ठिकाणी आपण बदली ड्रायव्हर घेणं आवश्यक आहे, किंवा फार रात्र झाले असेल तर आपण जवळच्या ठिकाणी मुक्कामी व्यवस्थापन आपण करणं आवश्यक आहे. त्यामुळे जर आपण जसे मोटरसायकल असेल धरून चालत, तर मोटरसायकल चालवताना आता आपण मागे कंपल्सरी केलं होतं पुण्यामध्ये की त्या ठिकाणी हेल्मेट घालणं फार आवश्यक आहे. आपल्याला वाटतं हेल्मेटचं फार वजन होते, फार मान दुखते, कोणाचं काय होते, त्रास होते, कोण म्हणतं आम्हाला ऐकू येत नाही, कोण म्हणतं आम्हाला साईडचं दिसत नाही. तर ऍक्च्युअली हे मोटर वाहन कायद्या खाली ते ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे, पण त्याचसोबत मोटरसायकल चालकाला हेल्मेट वापरणं पण आवश्यक आहे. कारण जर आपण डाटा त्या ठिकाणी पाहिला तर 30% अपघात हे डोक्याला मार लागल्यामुळं तो व्यक्ती मयत होतो. जर आपल्या हाताला मार लागला, पायाला मार लागला, त्या ठिकाणी फ्रॅक्चर वगैरे त्या ठिकाणी करून ते जखम भरून येऊ शकते. परंतु त्या ठिकाणी मेंदू असा विषय आहे किंवा डोका असा भाग आहे की तो भाग आपल्याला दुरुस्त करता येत नाही किंवा त्या ठिकाणी रिपेअर करता येत नाही. म्हणून त्या गोष्टीचा विचार करून की त्या ठिकाणी हेल्मेट वापरणं फार त्या ठिकाणी कंपल्सरी किंवा अत्यावश्यक केलेलं आहे. तर अशा स्वरूपाचे आपण त्या ठिकाणी प्रिकॉशन घेऊ शकतो. नक्कीच हेल्मेट हे आपल्या सुरक्षेसाठी आहे हे आपण सांगितलेलं आहे. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हा असेल की तुम्ही बोलताना विम्याचा विषय काढला, तर विमाच्या वाहनांचा विमा जो असतो काढायचा त्या संदर्भातली नेमकी प्रोसेस कशी आहे ते काय, त्याच्याबद्दल काय सांगाल त्या प्रोसेस बद्दल? आता त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे विमा असतो वाहनांचा त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये थर्ड पार्टी पॉलिसी म्हणतात. तर थर्ड पार्टी कोणाला म्हणायचं? विमा जो असतो तो म्हणजे एक प्रकारचा एक करार असतो. तो करार मालक आणि विमा कंपनी या दोघांमध्ये झालेला असतो. फर्स्ट पार्टी म्हणजे मालक, सेकंड पार्टी म्हणजे विमा कंपनी, आणि ह्या दोघांच्या व्यतिरिक्त इतर कोणती व्यक्ती असेल ज्या अपघातामध्ये जखमी होऊ शकते अशी व्यक्ती म्हणजे थर्ड पार्टी म्हणतात. म्हणजे आपण जर वाहन चालत असेल तर समोरची रस्ता चालवणारी व्यक्ती, रस्ता क्रॉस करणारी व्यक्ती, किंवा आपल्या वाहनामध्ये बसलेली तिसरा एखादा माणूस असेल किंवा मोटरसायकलच्या मागे बसलेला एखादा रायडर असेल, पिलर रायडर ज्याला म्हणतो आपण, असा व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीला त्या ठिकाणी थर्ड पार्टी म्हटलं जातं. तर आता नवीन कायद्याप्रमाणे जेव्हा एखादं वाहन पासिंग केलं जातं नवीन वाहन, तर त्या वाहनाची पॉलिसी 3 वर्षापर्यंत त्या ठिकाणी व्हॅलिड असते. आणि अशी पॉलिसी ही फुल पॉलिसी म्हणतात. त्याला फुल पॉलिसी म्हणजे काय, तर ते वाहन चालवणारा मालक किंवा त्याच्या त्या ठिकाणी पेट ड्रायव्हर किंवा त्या वाहनामध्ये प्रवास करणारे इतर पॅसेंजर्स म्हणजे ते फॅमिली स्मॉल कार असेल तर त्या ठिकाणचे त्याला आपण ज्याला पॅकेज पॉलिसी म्हणतो. तर अशामध्ये तर ते गाडीचे चालक, गाडीचा मालक आणि गाडीमध्ये प्रवास करणारे व्यक्ती अशा व्यक्तींचा पण त्या ठिकाणी विमा हा त्या ठिकाणी काढणं आवश्यक असतं. आणि पहिल्या पॉलिसीमध्ये हा कंपल्सरी विमा असतो. थर्ड पार्टी विमा तर प्रत्येक ठिकाणी काढावा लागतो. पण थर्ड पार्टी विमा शिवाय सुद्धा त्या गाडीचा मालक, चालक तसेच पेट ड्रायव्हर किंवा त्या गाडीमध्ये बसलेले इतर पॅसेंजर यांचं पण विमा काढणं फार आवश्यक असतं. जसे की 7 सीटर गाड्या असतात, इनोवा सारख्या गाड्या, त्या गाडीमध्ये ही ड्रायव्हर 1+5 किंवा 1+6 अशा ठिकाणी अरेंजमेंट असते. तर त्या ड्रायव्हर सहित इतर लोकांचं त्या ठिकाणी विमा काढणं आवश्यक असतं. किंवा बस असेल तर बस मधले पण पॅसेंजरचा विमा त्या ठिकाणी कंपल्सरी केलेला असतो. तर आपण फार महागातल्या आपण गाड्या वापरतो, 10-10, 20-20 लाख कुठल्या गाडीची किमती माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 10 लाखाच्या खाली कुठले लक्झरीज कार मिळत नाही. आपण एवढा खर्च त्या गाड्यांवरती करतो, त्याच्या इंटेरियर डेकोरेशन वरती खर्च करतो, गाड्यांचे लग्न त्या ठिकाणी आपण असे बसवून घेतो गाड्यांना, परंतु आपण दरवर्षी त्या वाहनांचा त्या ठिकाणी मात्र आपण त्या ठिकाणी विमा रिन्यू करत नाही. तर रिन्यू करणं फार आवश्यक आहे. जे वाहनाची किमतीच्या मानाने अतिशय किरकोळ स्वरूपाची गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळे आपल्यावरती भविष्यात येणाऱ्या खर्चाचा बोजा ती विमा कंपनी उचलत असते. त्यामुळे ज्यावेळेस वाहन चालवत आपण तयारी करतो त्यावेळेस मात्र त्या गाडीचा फुल इन्शुरन्स कायमस्वरूपी असला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे नक्कीच एक उदासीनता जी लोकांमध्ये आहे की विमा पॉलिसी बद्दल किंवा बघू नंतर किंवा ना, तर ही भविष्यामध्ये धोक्याची ठरू शकते. त्याच्यामुळे विम्याकडे प्रत्येकानं लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हा असेल की ड्रायव्हिंग लायसन्स, की त्याचे अनेक प्रकार पडतात, तर ह्या ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल काय माहिती द्या प्रमाणे? तर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स हे 18 वर्षाचे पूर्ण असल्याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही. तसेच पहिल्यांदा 6 महिन्यासाठी आपलं कच्चं लायसन्स वगैरे काढायला लागतं की त्याच्यामध्ये फक्त आपण त्या ठिकाणी पावती फाडतो, आपलं नाव त्या ठिकाणी आपण ते लायसन्स टेम्पररी लायसन्स घेत असतो. परंतु त्यानंतर जेव्हा आपण टेस्ट देतो आरटीओच्या कडे जाऊन, त्यावेळेस मात्र आपण वाहतुकीचे नियम योग्य पाळतोय की नाही याबाबत त्या ठिकाणी ते आरटीओ पाहतात आणि त्यानंतर आपलं लायसन्स दिलं जातं. तर आपल्याकडे वाहनांचे अनेक प्रकार आहेत, जसे की 2 चाकी, 3 चाकी, 4 चाकी, ट्रॅक्टर म्हणा किंवा कंटेनर म्हणा
किंवा ट्रान्सपोर्ट मोठे जे व्हेकल असतात, कंटेनर वगैरे असतात ते व्हेकल म्हणा किंवा JCB म्हणा, असे प्रत्येक वाहनाची कॅटेगरी आहेत आणि त्या कॅटेगरी प्रमाणे त्या ठिकाणी लायसन्सची पण त्या ठिकाणी कॅटेगरी केलेली आहे. जसे की ट्रान्सपोर्ट व्हेकलमध्ये लाईट मोटर व्हेकलमध्ये ट्रान्सपोर्ट व्हेकल आणि नॉन ट्रान्सपोर्ट व्हेकल अशी पण त्या ठिकाणी कॅटेगरी आहे. थोडक्यात जर ट्रॅक्टर नुसतं असेल एकटा ट्रॅक्टर तर त्या ठिकाणी ट्रॅक्टर चालकाला फक्त लाईट मोटर व्हेकल ट्रॅक्टर हे त्या ठिकाणी लायसन्स लागतं. परंतु ज्यावेळेस त्या ट्रॅक्टरला मागे ट्रॉली जोडली जाते आणि त्या ट्रॉलीमधून वाळू, मुरुम, ऊस असे त्या ठिकाणी वाहतूक केली जाते, त्यावेळेस मात्र त्या ट्रॅक्टर चालकाला लाईट मोटर व्हेकल ट्रॅक्टर प्लस ट्रान्सपोर्ट असे त्या ठिकाणी एन्डोर्समेंट त्या ठिकाणी आरटीओकडून त्या ठिकाणी घ्यावी लागते. त्याच प्रकारे हेवी गुड्स व्हेकल म्हणून एक त्या ठिकाणी क्लास आहे. हेवी गुड्स व्हेकल म्हणजे जे मोठे आपण ट्रक्स पाहतो त्याच्यामध्ये 10 टायर ट्रक वगैरे असतात, ज्याच्यामध्ये माल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कॅरी केला जातो. अशा वाहनाला पण त्या ठिकाणी हेवी गुड्स व्हेकल म्हटलं जातं. अशा वाहनासाठी त्या ठिकाणी स्पेशल कॅटेगरी असते, त्या ठिकाणी स्पेशल ट्रेनिंग त्या ठिकाणी घ्यायला लागतं. आणि असे जे लायसन असतात जे हेवी गुड्स व्हेकलचे, तर ते लायसन दर 3 वर्षांनी रिन्यू करावे लागतं. परंतु लाईट मोटर व्हेकलचे लायसन आहे ते साधारणतः 20 वर्षापर्यंत त्याचे त्या ठिकाणी त्याचं ड्युरेशन असतं. 20 वर्षानंतर ते आपण लायसन रिन्यू करायला लागतं. परंतु हेवी गुड्स व्हेकल त्याच्यामध्ये फार रिस्क असते. असे व्हेकल मात्र लायसन मात्र 3 वर्षांनी त्या ठिकाणी रिन्यू करणं आवश्यक असतं. त्यामुळे जर आपल्याकडे तरी महाराष्ट्रामध्ये एवढं काय फार त्याची अंमलबजावणी फार कडक होत नाही. परंतु राजस्थान सारख्या ठिकाणी जर वारंवार एखादी व्यक्ती करून गुन्हे होत असतील अपघाताबाबतचे, तर त्या व्यक्तीचं लायसन्स त्या ठिकाणी सस्पेंड करण्याची पण त्या ठिकाणी तरतूद आहे आणि त्या ठिकाणी कंपल्सरी त्याबाबत ऍक्शन घेतली जाते. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा बाकी बऱ्याच ठिकाणी त्याच्याकडे फार लक्ष काय दिलं जात नाही. नक्कीच, म्हणजे लायसन्सच्या बाबतचे वेगळे नियम आहेत आणि ते घेऊन प्रत्येकानं काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. मग अशा आपल्या चर्चेमध्ये विषय निघाला होता की फ्युचर इन्कम, डिपेंडन्सी किंवा लॉस ऑन इन्कम. तर ह्याबद्दल सविस्तर माहिती काय सांगाल ह्या प्रकाराबद्दल? कारण मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये जेव्हा आपण प्रकरण दाखल करतो कोर्टामध्ये, त्यावेळेस कोर्ट ह्या त्या ठिकाणी गोष्टी विचारात घेतं. आता मागाशी बोलल्याप्रमाणे डिपेंडन्सी म्हणजे आपल्यावरती अवलंबून असलेले डिपेंडंट लोक किंवा थोडक्यामध्ये अवलंबून असलेले लोक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण डिपेंडंट म्हणतो. तर अशी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीवरती किंवा त्या मयत व्यक्तीवरती घरातील लोक कसे अवलंबून होते हे त्या ठिकाणी सिद्ध करावं लागतं. त्याला म्हणतात डिपेंडन्सी. म्हणजे मागाशी बोलल्याप्रमाणे घरातील विवाहित व्यक्ती असेल, मुलगा तो मयत झाला असेल, त्याची बायको, त्याची मुलं, त्याचे आई वडील म्हणा, किंवा त्याचे जर तो अविवाहित असेल तर मात्र त्याचे बहीण भाऊ वगैरे असे कॅटेगरी त्या ठिकाणी आहे ज्याला आपण डिपेंडंट म्हणू शकतो. आता आपण मागाशी फ्युचर इन्कम बद्दल बोललो. फ्युचर इन्कम म्हणजे सपोज उदाहरण धरून चाला की बाबा मी आज एका बँकेमध्ये कामाला आहे, मला 10,000 रुपये पगार आहे, परंतु अजून 2 वर्षांनी 3 वर्षांनी मला त्या ठिकाणी अजून उत्पन्न मिळू शकतं की बाबा महागाई भत्ता वगैरे मिळू शकतो किंवा माझ्या हुशारीप्रमाणे, माझ्या स्किल प्रमाणे मला कदाचित माझा पगार 3 वर्षांत दुप्पट होऊ शकतो का तिप्पट होऊ शकतो. तर अशी पॉसिबिलिटी किंवा अशा शक्यता आपण त्या ठिकाणी कोर्टामध्ये सिद्ध करणं आवश्यक असतं की हा माहीत झालेला व्यक्ती हा क्वालिफाईड होता, हुशार होता, बुद्धिमान होता आणि त्याला त्या 2 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये त्या ठिकाणी त्याचं प्रमोशन झालं असतं आणि त्याला त्या ठिकाणी आणखी पगार मिळाला असता. असा त्या ठिकाणी फ्युचर इन्कम जर आपण सुद्धा त्या ठिकाणी कोर्ट विचारात घेऊ शकतो आणि त्या व्यक्तीला जास्त नुकसान भरपाई, त्या व्यक्तीच्या घरच्या लोकांना नुकसान भरपाई मिळू शकतो. तिसरा मुद्दा म्हणजे लॉस ऑन इन्कम. हा जो विषय आहे तो हा अपंगत्व आलेल्या व्यक्तीबाबतचा विषय आहे. जसे की सपोज धरून चाला की अपघातामध्ये त्या व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व आलेला आहे आणि तो व्यक्ती पूर्वीप्रमाणे त्या ठिकाणी काम करू शकत नाही. म्हणजे जसं की एक शिक्षक आहे बाबा, त्या शिक्षकाला त्या ठिकाणी 20,000 रुपये पगार होता, परंतु अपघात झाल्यामुळे त्याचा पाय त्या ठिकाणी गुडघ्यापासून काढावा लागला. आता तो कंटिन्यू क्लासमध्ये उभा राहून पूर्णपणे लेक्चर देऊ शकत नाही किंवा त्याला अधूनमधून बसावं लागते किंवा तो पूर्वीसारखे 4 तास लेक्चर घेत होता त्याला आता 2 तास लेक्चर घ्यावं लागतं किंवा तो आता कंटिन्यू 4 तास लेक्चर घेऊ शकत नाही. अशा त्याच्या अपंगत्वामुळे त्याचं जे उत्पन्न होतं 20,000वरचं ते त्या ठिकाणी निम्म्याने कमी आलेलं आहे किंवा त्याला आता पूर्ण पहिल्यासारखी त्या ठिकाणी त्याला उत्पन्न मिळवता येत नाही. तर अशा प्रकारामध्ये अशा व्यक्तीला त्याच्या डॉक्टरांकडून सर्टिफिकेट घ्यावं लागतं किंवा त्या ठिकाणी त्या व्यक्तीला अपंगत्वामुळे 50% अपंगत्व आलं आहे की 60% अपंगत्व आलेलं आहे आणि अशा अपंगत्वामुळे तो पूर्वीप्रमाणेच त्या ताकदीने किंवा त्या हुशारीने किंवा त्या शारीरिक कष्टाने त्या ठिकाणी काम करू शकत नाही. म्हणजे आता जर 20,000 रुपये मिळणाऱ्या व्यक्तीला जर 50% अपंगत्व आलं तर तो भविष्यात त्या ठिकाणी 20,000 उत्पन्न मिळू शकत नाही. तर 50% त्या ठिकाणी निम्म उत्पन्न त्याचं ते वाया गेलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याला दर महिन्याला निम्मा म्हणजे त्या ठिकाणी 10,000 रुपये त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे अशा व्यक्तीला.
मग अशा व्यक्तीचं उत्पन्न पण त्या ठिकाणी कोर्ट लक्षात घेऊ शकतं की व्यक्तीला दर महिन्याला 10,000 रुपये नुकसान झालेलं आहे, त्याचं वर्षाचं 1,20,000 रुपये उत्पन्न त्याचं नुकसान झालेलं आहे, तर हा व्यक्ती अजून किती वर्ष जगू शकला असता किंवा जगू शकेल, तर त्या स्वरूपात त्याचं भविष्यातलं जे नुकसान आहे उत्पन्नावरील लॉस ऑन इन्कम, त्याच्या उत्पन्नावरील जे काय नुकसान आहे ते नुकसान सुद्धा त्या ठिकाणी कोर्ट 20%, 30%, 50% किंवा 100% नुकसान असेल तर ते स्वरूप नुकसान भरपाई स्वरूपामध्ये ते नुकसान कोर्टामधून आपल्याला मिळू शकते. नक्कीच की ज्या ह्या किचकट गोष्टी असतात त्या बरेच जणांना माहित नसतात, त्या तुम्ही एकदम सोप्या भाषेत सांगितलेल्या आहेत. माझा पुढचा प्रश्न असा असेल की अपिलीबाबतच्या तरतुदी काय आहेत? आता हे जे ट्रायब्युनल वगैरे जे आहे ते ट्रायब्युनल म्हणजे एक प्रकारचे जिल्हा कोर्टाकडेच अधिकार दिलेले असतात. त्याच्यामधून जे पहिलं अपील दाखल होतं त्याला म्हणतात फर्स्ट अपील. ते फर्स्ट अपील आपल्या हायकोर्टामध्ये म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल होऊ शकतं. आणि असे जेव्हा एका निकाल होतो त्या निकालाचे आपल्या सर्टिफाईड नकला मिळतात. त्या नकला मिळाल्यानंतर आपल्याला 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ते आपल्याला हायकोर्टात आपल्याला ठिकाणी अपील दाखल करावं लागतं. आणि त्या ठिकाणी जर जेवढा स्टॅम्प आपण खालच्या कोर्टामध्ये दिलेला आहे तेवढा स्टॅम्प म्हणजे 10,000 रुपये, 15,000 रुपये जो काय स्टॅम्प असेल तो स्टॅम्प आपल्याला हायकोर्टामध्ये भरावा लागतो. कदाचित त्या ठिकाणी स्टॅम्पचा स्लॅब कदाचित कधी कधी सेकंड अपील वगैरे असेल तर त्या ठिकाणी सेकंड अपीलमध्ये स्टॅम्प त्या ठिकाणी वाढू शकतो. आता अशा प्रकारामध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्टॅम्प किती द्यावा लागतो. तर जेव्हा नुकसान भरपाई मागतो आपण त्या रकमेवरती स्टॅम्प ठरलेला असतो. जर आपण 1 लाख रुपये नुकसान भरपाई मागितली तर पहिले 1 लाखासाठी 372 रुपये त्या ठिकाणी किंवा 373 रुपये त्या ठिकाणी स्टॅम्प द्यायला लागतो. आणि पुढील प्रत्येक लाखावरती 1,000 रुपये स्टॅम्प द्यायला लागतो. जर आपण 15 लाख रुपये मागणी केली तर आपल्याला 14,373 रुपये स्टॅम्प द्यावा लागेल. आणि मॅक्झिमम स्टॅम्प जो आहे ह्या अशा केसेसमध्ये तो स्टॅम्पची रक्कम आहे 15,000 रुपये. जर तुम्ही 20 लाख रुपये नुकसान भरपाई मागितली किंवा 50 लाख रुपये त्या ठिकाणी नुकसान भरपाई मागितली तरी सुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त 15,000 रुपये तुम्हाला स्टॅम्प द्यावा लागतो. तुम्ही नुकसान भरपाई किती पण मागू शकता परंतु तुम्हाला 15,000 रुपयाच्या स्टॅम्पच्या वरती तुम्हाला 1 रुपया पण कोर्टामध्ये भरावा लागत नाही. नक्कीच एक चांगली गोष्ट सांगितलेली आहे तुम्ही. पहिल्यांदा अशा प्रकारामध्ये द्यावी लागते ती फिर्याद, तर ती फिर्याद कशी द्यायची असते किंवा त्याच्याबाबतचे निकष काय आहेत? आता कायदा काय सांगतो की ज्यावेळेस अपघात घडलेला असतो त्यावेळेस जर व्यक्ती जिवंत असेल तर अशा जिवंत व्यक्तीला आपण तात्काळ त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये ऍडमिट करतो आणि त्या ठिकाणी पुढील उपचार त्यावरती करतो. तर अशा व्यक्तीचं काम असतं किंवा अशा व्यक्तीच्या सोबत असणाऱ्या लोकांचं काम असतं, त्याच्या नातेवाईकांचं काम असतं की त्या पेशंटला ऍडमिट करताना त्या अपघाताबाबतची माहिती त्या डॉक्टरांना देणं की जेणेकरून डॉक्टर त्याच्या केस हिस्ट्रीमध्ये ते माहिती लिहितात की ह्याचा अपघात मोटरसायकलवरून पडून झालेला आहे किंवा दुचाकीवरून अपघात झालेला आहे किंवा 3 चाकीच्या अपघातामध्ये हा जखमी झालेला आहे, अशी त्या ठिकाणी हिस्ट्री द्यावी लागते. आणि अशी हिस्ट्री देण्यासाठी त्या ठिकाणी कारण काय असतं ती डॉक्टर तिथल्या संबंधित पोलीस स्टेशनला फोन करून सांगतो की माझ्याकडे अशा अपघातामध्ये एक व्यक्ती जखमी झाला असून त्या ठिकाणी तुम्ही चौकशी कामी बाबा दवाखान्यामध्ये या. तर अशा व्यक्तीकडून किंवा त्या नातेवाईकाकडून असे पोलीस अधिकारी त्या दवाखान्यामध्ये जातात, त्यांच्याकडनं माहिती घेतात बाबा की कुठल्या ठिकाणी अपघात घडलेला आहे, किती वाजता घडलेला आहे, त्या ठिकाणी कोणतं वाहन होतं किंवा अपघातामध्ये कोणकोणती वाहन सामील आहेत किंवा अपघातामध्ये अज्ञात वाहन आहे का, की जेणेकरून बाबा लवकरात लवकर ज्यांनी अपघात केलेला आहे अशी व्यक्ती असं वाहन त्या ठिकाणी त्या व्यक्तीला अटक करून त्या ठिकाणी बाबा या फिर्याद नोंदवली पाहिजे असं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी करू शकतो. कारण जर उशीर देत गेला तर मात्र त्या फिर्यादीबाबतचं त्या ठिकाणी त्याची क्रेडिबिलिटी म्हणतो आपण की त्याची विश्वासार्हता म्हणतो ती त्या ठिकाणी कमी होत जाते. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर अशा घटनेबाबतची फिर्याद त्या ठिकाणी पोलीस स्टेशन देणं आवश्यक आहे. किंवा जरी त्या ठिकाणी जखमी व्यक्ती हा पूर्णपणे विकलांग झाला असेल किंवा त्या ठिकाणी बोलू शकत नसेल किंवा तो कोमामध्ये गेला असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीचे नातेवाईक अशी फिर्याद देऊ शकतात किंवा त्या व्यक्तीचे त्या घटनेमध्ये जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत ते व्यक्ती बरोबर असणारे व्यक्ती किंवा रस्त्यावर एखादा थांबलेला माणूस किंवा दुकानदार टपरीवाला किंवा पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी फिर्याद देऊ शकतो. जर अपघातामध्ये कोणी आय विटनेस नसतील तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या घटनास्थळाचा पंचनामा हा संबंधित पोलीस अधिकारी करत असतो आणि स्वतःहून असा पोलीस अधिकारी योग्य ते माहिती घेऊन त्या ठिकाणी स्वतःहून फिर्याद देऊ शकतो. मगाशी आपण बोलताना थर्ड पार्टी विम्याबद्दल सांगितलं आणि तो सक्तीचा आहे असं सांगितलं, तर त्याबद्दल सविस्तर माहिती काय सांगाल? आपण मगाशी पाहिलेलं आहोत की बाबा अपघात जो विमा असतो तो त्या ठिकाणी त्याला ते एक प्रकारचा करार असतो, त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. तर कॉन्ट्रॅक्ट हे 2 व्यक्तीमध्ये असतं. पहिली व्यक्ती म्हणजे मालक जो कॉन्ट्रॅक्ट करतो आणि ज्या व्यक्तीशी कॉन्ट्रॅक्ट केलं जातं ती म्हणजे विमा कंपनी. आता हे कॉन्ट्रॅक्ट कुठलं असतं? कॉन्ट्रॅक्ट हा मालक करत असतो कंपनीशी की मी तुम्हाला माझ्या वर्षाच्या त्या गाडीचा मी हप्ता एवढा भरतो आणि त्या बदल्यात जे काही नुकसान भरपाई भविष्यात गरज पडेल
तर ते नुकसान भरपाई तुम्ही माझ्या वतीने कोर्टामध्ये भरायची. आता अपघात होईल किंवा न होईल हे काही गॅरंटीड नसतं किंवा हे फिक्स नसतं, पण दुर्दैवाने जर अशी घटना घडली तर त्याचे जे रिस्क असते त्याला गॅरंटी म्हणतो आपण, ते गॅरंटी त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनी घेत असते. आणि आता तर आपल्या कायद्याप्रमाणे थर्ड पार्टी इन्शुरन्स त्या ठिकाणी कंपल्सरी केलेला आहे. शिवाय जो गाडीचा ड्रायव्हर असतो किंवा जो गाडीचा मालक असतो, ओनर ड्रायव्हर ज्याला म्हटलं जातं, त्या ओनर ड्रायव्हरचं पण त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपल्सरी केलेला आहे. तर ओनर ड्रायव्हर सोडून जे व्यक्ती आहे त्याच्यामध्ये जो पेड ड्रायव्हर आहे, पेड म्हणजे त्या ठिकाणी आपण पगार देऊन ठेवलेला ड्रायव्हर, शिवाय पॅसेंजर असतात जे गाडीमध्ये प्रवास करणारे व्यक्ती, अशा लोकांच्या ठिकाणी प्रीमियम किरकोळ स्वरूपाचा प्रीमियम असतो. 50 रुपये किंवा 100 रुपये त्या ठिकाणी प्रीमियम असू शकतो. अशा 50-100 रुपयामध्ये त्या व्यक्तीची कमीत कमी 7 लाख 10 लाख त्या ठिकाणी नुकसान भरपाई आपण कंपनीकडून मागू शकतो. किंवा थर्ड पार्टी जर असेल तर थर्ड पार्टी बाबत त्या ठिकाणी नुकसान भरपाई मागायला त्या ठिकाणी काही लिमिट नाही. अगदी 1 लाखापासून ते 10 कोटी किंवा कितीही लिमिट मागू शकता. मागण्याबद्दल काही लिमिट नाही, परंतु नुकसान भरपाई किती मिळणार हे मात्र आपलं जज साहेब किंवा मेहरबान कोर्ट ठरवत असतं. ते ठरवतं कुठल्या बेसवरती, अपघातावेळेस आपलं वय, अपघातावेळेस आपलं असं उत्पन्न, आपल्यावरती असलेले अवलंबून असलेले लोक, याबाबतचा विचार करून योग्य ते नुकसान भरपाई दिली जाते. असं नाही की आपण 10 लाख मागितले आपल्याला 10 लाखच मिळतील किंवा मी 1 कोटी मागितले मला 1 कोटी नुकसान भरपाई मिळेल. तर जे योग्य नुकसान भरपाई आहे, अवास्तव रक्कम कधी कोणाला मिळत नसते. त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊन, योग्य त्या ठिकाणी साक्षीदार देऊन, योग्य कागदपत्र देऊन त्या ठिकाणी असे नुकसान भरपाई कोर्ट त्या ठिकाणी पाहतं की ह्या माणसाची त्या ठिकाणी योग्यता किती आहे बाबा, ह्या माणसाचा खर्च किती झालेला आहे किंवा ह्या व्यक्तीने भविष्यामध्ये किती त्या ठिकाणी पैसे कमवले असते वगैरे, या स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी विचार करून त्या ठिकाणी नुकसान भरपाई कोर्टाकडनं दिली जाते. त्यामुळे थर्ड पार्टी इन्शुरन्स हा तर कंपल्सरी केलेलाच आहे. पण त्याशिवाय बाकी माझं तर म्हणणं आहे की फुल त्या ठिकाणी इन्शुरन्स काढलेला पाहिजे. जसे मध्ये मगाशी बोलल्याप्रमाणे गाडीचा मालक, गाडीमधील चालक, पे ड्रायव्हर म्हणा किंवा गाडीतले पॅसेंजर लोक वगैरे, यांचं इन्शुरन्स काढणं फार आवश्यक आहे असं माझं म्हणणं आहे. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असेल की ट्रान्सपोर्ट जे वाहन आहे त्याच्यातील फिटनेस प्रमाणपत्र असेल किंवा ट्रान्सपोर्ट परमिट असेल, त्याबद्दल नक्की काय तरतुदी आहे? आता कोणतंही जेव्हा वाहन रस्त्यावरती येतं किंवा त्या ठिकाणी वाहनाचं पासिंग होतं, अशा वाहनाच्या पासिंग बाबतचा त्या ठिकाणी आरटीओचा अहवाल आपल्याकडे उपलब्ध असतो. तर ऋतूच्या काळामध्ये जे ट्रान्सपोर्ट व्हेकल असतात तर ते कंटिन्यू सतत त्या ठिकाणी प्रवास करत असतात. जसे की एका वेळेस हजार किलोमीटर त्या ठिकाणी प्रवास करतात ते, त्याच्यामध्ये बरेचसे माल त्या ठिकाणी वाहून येतात, त्याच्यामध्ये बराच लोड असतो आणि अशामुळे त्या ठिकाणी वाहन खिळखिळी होण्याची शक्यता असते किंवा त्या ठिकाणी वाहनाची कॅपॅसिटी कमी होण्याची शक्यता असते. किंवा अशा वाहनाचे जे ब्रेक्स असतात, ब्रेक्स म्हणा, इतर काही इंटरनल त्याचे मशीन पार्ट असतात म्हणा, हे खराब होऊन त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वाहनासाठी त्या ठिकाणी फिटनेस सर्टिफिकेट घेणं आवश्यक असतं. फिटनेस म्हणजे आपण म्हणतो की बाबा सक्षम असल्याबाबतचं सर्टिफिकेट, म्हणजे असे सर्टिफिकेटसाठी त्या ठिकाणी अर्ज करावा लागतो मालकाला आणि त्या ठिकाणी त्या वाहनाचं स्वतः आरटीओ किंवा त्यांच्या एजंट मार्फत त्या ठिकाणी ते वाहन चालू जातं आणि त्या वाहनामध्ये काय त्रुटी आहे का, ते वाहन रस्त्यावरती आणण्यासाठी फिट आहे का किंवा सक्षम आहे का किंवा योग्य आहे का हे त्या ठिकाणी पाहिलं जातं. आणि असा अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी त्या वाहनाचे जे योग्य शुल्क असतं सरकार नियमाप्रमाणे त्या ठिकाणी ते शुल्क भरावं लागतं. ते शुल्क भरल्यानंतर साधारणतः 3 वर्षासाठी त्या ठिकाणी ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी ते लागू पडतं किंवा त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळू शकतं. परंतु जर त्या वाहनामध्ये काही डिफेक्ट असेल, जसे ब्रेक त्याच्यात गेले असतील किंवा काही त्याची खराबी असेल, मशीनमध्ये काही खराबी असेल किंवा वाहनाच्या ठिकाणी चॅसी बेंड असेल वाहनाची, तर अशा वेळेस मात्र त्या वाहनाला ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळत नाही. जोपर्यंत त्या वाहनामधला डिफेक्ट काढला जात नाही तोपर्यंत ते वाहन रस्त्यावरती आणता येत नाही. जर त्या मालकाने रस्त्यावरती आणलं, जर दुर्दैवाने अपघात घडला तर ही विमा कंपनी अशा वाहनाला, म्हणजे फिटनेस नसलेल्या वाहनाला, ट्रान्सपोर्ट परमिट नसलेल्या वाहनाला कडून अपघात झाला तर मात्र नुकसान भरपाई अशी विमा कंपनी देत नसते. अशा वेळेस मात्र लाखो रुपयाची नुकसान भरपाई त्या मालकाच्या खांद्यावरती पडू शकते. त्यामुळे कोणत्याही सरकार नियमांना फाटा देऊन कोणत्या स्वरूपात असं वाहन रस्त्यावरती आणणं एक फार मोठा गुन्हा राहतो. आता हे झालं फिटनेस सर्टिफिकेट बाबत. दुसरं आहे ट्रान्सपोर्ट परमिट. एखाद्या वाहनाला त्या ठिकाणी जर एखाद्या कंपनीकडून दुसऱ्या कंपनीमध्ये जर माल असेल पोहोचवायचा तर त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी परमिट लागतं. परमिट म्हणजे त्या ठिकाणी परवानगी म्हणजे त्या ठिकाणी रूट परमिट नावाचा पण त्या ठिकाणी विषय आहे की जर वाहन न्यायचं असेल पुण्यावरून बारामतीला तर ते वाहन अशा ह्या मार्गाने बाबा धरून चाला गुरुळी कांचन किंवा ते भिगवण मार्गे पुन्हा बारामती असे त्या ठिकाणी ठराविक रूटनं ते वाहन न्यावं लागतं, ज्याला म्हणतात रूट परमिट. ते रूट सोडून ते वाहन त्या खासगी कुठल्या रस्त्याने त्या ठिकाणी नेऊ शकत नाही. जर अशा वेळेस रूट परमिट वेगळा असताना जर खासगी रस्त्याने किंवा इतर कुठल्या मार्गाने वाहन नेलं त्या ठिकाणी अपघात घडला तरी सुद्धा विमा कंपनी त्या ठिकाणी नुकसान भरपाई देऊ शकत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी परमिट फार आवश्यक आहे. त्याला ट्रान्सपोर्ट परमिट म्हणतात की त्या ट्रान्सपोर्ट परमिट शिवाय वाहनामधून कोणत्याही स्वरूपाचा माल हा वाहतूक करता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट, ते सुद्धा आरटीओ कडून चाचणी घेतल्याशिवाय ते सर्टिफिकेट मिळू शकत नाही.
हे दोन कागदपत्र ट्रान्सपोर्ट वाहनाबाबत असणं फार आवश्यक आहे. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असेल की गेली 16 वर्ष तुम्ही ह्या क्षेत्रात ह्याविषयी अभ्यास करताय किंवा कोर्टामध्ये बाजू मांडताय आणि तुम्ही वेगवेगळी शिबिरं पण घेताय ह्या माहिती संदर्भात मार्गदर्शन शिबिरं घेता, त्या शिबिरांबद्दल काय सांगाल? मी साधारणतः 2006 साली पुणे विद्यापीठातून LLM ची डिग्री घेतली आणि नंतर मी बारामतीमध्ये प्रॅक्टिस चालू केली. कारण बारामतीमध्ये ट्रॅव्हल असल्यामुळे माझ्याकडे असे आपोआप असे स्वरूपाचे मॅटर येत गेले. नंतर माझ्या ह्या विषयामध्ये फार इंटरेस्ट वाढत गेला. त्यामुळे मग मी ह्याच ग्रुपमध्ये त्या ठिकाणी किंवा ह्याच विषयामध्ये मी स्पेशलायझेशन करायचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. आणि त्यानुसार मग मी काय करतो, आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पहा, आता मागच्या फेब्रुवारी मार्च पासून लॉकडाऊनमध्ये पूर्ण महाराष्ट्र बंद होता. तर सुद्धा मी लॉकडाऊन असताना सुद्धा कोर्टाबरोबर विनंती करून बारामतीमधील शिवाजी लोणकर आणि शालाका लोणकर या दाम्पत्यांना जो अपघात झाला होता त्या अपघाताबाबतचा विमा कंपनीकडे मागणी करून त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइजसाठी परवानगी मागितली. आणि त्यांचं जे नुकसान भरपाईची रक्कम 7 लाख रुपये होती, ती 7 लाख रुपये कोर्टाच्या परवानगीने त्यांच्या समोर तडजोड करून कोर्टासमोर ती रक्कम त्या खात्यामध्ये जमा पण केली 7 लाख रुपये. अशा स्वरूपाचे त्या ठिकाणी प्रयत्न मी वेळोवेळी करत आलो आहे. आता बऱ्याच ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे ही जी घटना होती ही घटना महाराष्ट्रामधली पहिलीच घटना होती. ह्या जे काही मी प्रयत्न केले, जे लॉकडाऊन मध्ये नुकसान भरपाई देण्याचे जे काही कोर्टासमोर कॉम्प्रोमाइज केलं मॅटर, ती जी घटना होती ती घटना महाराष्ट्रामध्ये पहिलीच घटना होती. आणि ह्या स्वरूप पूर्ण घटनेमुळे लोकांना पण कळून चुकलं की कळून समजलं, लोकांना पण अभिमान वाटला की या स्वरूपाचे पण वकील आपल्यामध्ये आहेत की बाबा ज्या गरजू लोकांसाठी अशा परिस्थितीमध्ये पण मदत करू शकतात. तसेच मी आता बऱ्याच ज्या ठिकाणी शक्य आहे, जसे बारामतीमध्ये 1-2 आकाशवाहिन्या आहेत बाबा, त्यांच्याकडे पण मी अशा मुलाखती दिलेल्या आहेत वेळोवेळी. तसेच रस्ता सुरक्षा अभियान वगैरे असतं त्यावेळेस पण आम्ही लोकांमध्ये जाऊन लोकांना त्या वाहनाबाबतचं लायसन्स काढणं आवश्यक आहे, परमिट काढणं आवश्यक आहे, पॉलिसी काढणं आवश्यक आहे, अशा ठिकाणी आम्ही शिबिर वगैरे भरवत असतो बऱ्याच वेळा. किंवा वाहनांना त्या ठिकाणी स्टिकर लावणं वगैरे, रिफ्लेक्टर वगैरे लावणं, अशा स्वरूपात आम्ही मोफत काम करता पण केलेलं आहे. आणि आपले सामाजिक एक बांधिलकी असल्याचे आपण जाणीव बाळगणं आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा हा महत्वाचा नसून जर स्टेटस आपल्याकडे चांगला असेल तर त्या ठिकाणी आपल्याकडे पैसा आपोआप येत असतो. आणि स्टेटस मिळण्यासाठी आपण त्या ठिकाणी सामाजिक काम पण आपण वेळोवेळी केलेलं पाहिजे. तर माझ्यासारखे असे अनेक वकील आहेत ज्यांच्या हातामध्ये अशा गोष्टी आहेत की ते लोकांच्यासाठी काही ना काही कमी पैशामध्ये किंवा मोफत पण असे सल्ले देऊ शकतात किंवा कमी पैशामध्ये पण प्रकरण चालू शकतात. तर मला असं म्हणणं की अगदी आपण एखाद्या व्यक्तीची जरी कमी पैशामध्ये नुकसान भरपाई मिळवून दिली एखाद्या व्यक्तीला किंवा लवकर नुकसान भरपाई मिळवून दिली किंवा योग्य अशी नुकसान भरपाई मिळवून दिली तरी सुद्धा आपण या ठिकाणी एक प्रकार समाजकार्य करत असतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. नक्कीच, म्हणजे आपल्या ज्ञानाचा वापर करून आपण एखाद्याला न्याय किंवा मदत मिळवून देऊ शकत असेल तर त्याच्यातून होणारा जो आनंद असतो तो शब्दात मोजता येत नाही. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असेल की एखाद्या व्यक्तीला जर ह्याबद्दल तुमचा सल्ला घ्यायचा असेल किंवा ह्याबाबत तुमच्याकडे काही मुद्दे मांडायचे असतील तर त्याने तुमच्याशी संपर्क कसा साधावा? आमचे बर्गे अँड बर्गे असोसिएट म्हणून आमची फेसबुकवरती पेज आहे, आमचं बर्गे अँड बर्गे असोसिएट म्हणून पेज आहे. तसे SSL फाउंडेशन म्हणून पण आमचं युट्यूबवरती आमचे चॅनल आहे आमचं. शिवाय माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे 9923150025 किंवा 8669174416 या नंबरवरती पण मी अवेलेबल असतो. जर असं कोणाच्या नातेवाईकांचा अपघात झाला असेल तर तुम्ही योग्य कागदपत्र जाणून दिली तर आपण सातारा, पुणे, बारामती, नगर असं कोणत्याही म्हणजे ठिकाणी आपण जाऊन ते प्रकरण दाखल करू शकतो आणि लवकरात लवकर त्याचा निकाल आपण घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कधी मला भेटू शकता, कधी फोन करू शकता. बारामतीमध्ये कुठे विचारलं तुम्हाला आमचं ऑफिसचा पत्ता कोणी सांगू शकेल. नक्कीच, म्हणजे तुमचे संपर्क साधून एकदम सोपी सुटसुटीत पद्धत आहे, त्याच्यामुळे कोणी संपर्क साधून तुमच्याकडून सल्ले किंवा तुमच्याबद्दल माहिती घेऊ शकतो. तर धन्यवाद सर, आपण इथं आलात, आमच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्याचबरोबर उत्तरं न देता जे मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे की कारण मोटर वाहन कायदा असेल किंवा अपघात जे दुर्दैवानं घडतात त्याबद्दल फारसं कुणाला माहित नसतं, त्याबद्दल सांगितलं. विमा ज्याबद्दल उदासीनता दिसून येते त्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि महत्त्वाचा संदेश दिला ते म्हणजे तुम्ही हेल्मेट वापरणं जे आपल्या सुरक्षेचं आहे ते सांगितलं. आणि आपल्या ज्ञानातून जो मदत तुम्ही मिळवून दिलेली आहे अनेकांना, लोणकरच तुम्ही एक प्रसंग सांगितलं पण अशा अनेकांना आपण मदत केलेली आहे. तर त्या आनंदाचंही तुम्ही वर्णन केलेलं आहे आणि तुमच्याशी संपर्क कसा साधावा हे बद्दलही सांगितलेलं आहे. तुम्ही आलात आणि आमच्याशी संवाद साधला, माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.